नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, उद्या 19 एप्रिल वार रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये खास करून काही सेवा उपाय जे आहेत तर ते करायचे आहे. त्याचबरोबर आपल्या पितरांचं ध्यान करायचं आहे, स्मरण करायचं आहे आणि काही आपल्या घरामध्ये आपल्या मुलांसाठी देखील उपाय सेवा ज्या आहेत तर त्या उद्याच्या दिवशी करायच्या आहे. कारण की बघा, बऱ्याच वेळा मुलं जी आहेत तर ती खूप अभ्यास करतात किंवा मग काही ठिकाणी इंटरव्ह्यूला जातात. त्यावेळी काय होतं तर मुलांना बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये यश मिळत नाही किंवा मग मुलांनी जो काय अभ्यास केलेला आहे तर तो मुलांच्या लक्षामध्ये राहत नाही. तर हे सर्व कशामुळं होतं? कारण की काही वेळा काय होतं बघा, आपण आपल्या मुलांची स्तुती जी आहे ना, एक तोंड देखल्या कौतुक जे आहे ना तर ते आपल्या मुलांचं करत असतो. आणि असं नाही बरं का की नजर दोष जे आहेत तर ते बाहेरच्याच व्यक्तीचे लागतात. तर असं काही नाही. काही वेळा आईवडिलांची नजरसुद्धाही लागत असते. कारण की बहुतांश वेळा बाहेरच्या व्यक्तीपेक्षा घरातल्या आईवडिलांची नजर आपल्या मुलांना लवकर लागू शकते. म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या मुलांवरून काही वस्तू ज्या आहेत तर त्या ओवाळून टाकायच्या आहे. आता कोणत्या वस्तू आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायच्या आहे, कशा पद्धतीने टाकायच्या आहे की जेणेकरून आपल्या मुलाला जर काही बाहेरची वाईट नजरदोष असेल किंवा वाईट बाधा असेल, नजरदोष असेल, नकारात्मकता असेल तर ती दूर होईल. आता ह्या वस्तू ओवाळून टाकल्यामुळे दूर होईल. म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी खास करून प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीचा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती असलेला व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. ज्यांनी कुणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा. हा व्हिडिओ कसा बघायचा आहे, खाली तुम्हाला जो त्रिकोण दिसतोय ना त्या त्रिकोणवरती क्लिक करा, म्हणजे योग्य त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.